नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट यांची सायलेन्स प्लीज ही कादंबरी आणि आज भाग 14वा. कोर्टाचं कामकाज कालच्या पुढे आज चालू करावं, न्यायमूर्ती वज्रम म्हणाले. मला वाटतं दुर्वास यांची उलट तपासणी चालू होती. मिस्टर दुर्वास, असे पुढे या आणि तुम्हाला विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरं द्या. दुर्वास पिंजऱ्यात आला. आपल्या साक्षीला विलक्षण महत्त्व आहे याची जाणीव असल्यानं तो जास्तीत जास्त भाव खात होता. मला एखाद दुसराच प्रश्न विचारायचा आहे. दुर्वास पिंजऱ्यात येताच पाणीने म्हणाला. मला वाटतं दुर्वास की काल तुम्ही साक्ष देताना असं म्हणाला होतात की तुमचं अशील मरुदगण याच्याशी तुम्ही रात्री 11 वाजता बोललात आणि नंतर झोपायला गेलात, बरोबर? अहो, साधारण 11च्या दरम्यान. याचा अर्थ असा की तुम्ही साधारण 11 वाजेपर्यंत तुमच्या आशिलाच्या खोलीत होतात. हो. आपली मीटिंग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आशिलाच्या खोलीत गेला होतात, बरोबर. आणि साधारण 11 वाजेपर्यंत रात्रीच्या तुम्ही तिथेच होतात. हो. तुमची खात्री आहे दुर्वास 100% की तुम्ही बाहेर गेला नाहीत? नाही, मी म्हणजे ते दुर्वास बोलताना एकदम गप्प झाला. बोला गप्प का झाला? काय फरक पडतोय? दुर्वास चिडून म्हणाला आणि त्यांनी सरकारी वकिलांकडे नजर टाकली. आमची हरकत आहे. ही उलट तपासणी बरोबर मार्गावर नाही चाललेली. संबंध नसलेले प्रश्न विचारले जात आहेत. भोपटकर उठून उभा राहत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. न्यायाधीशांना मात्र उत्तर ऐकण्यात खूप रस निर्माण झाला होता. त्यांनी केवळ हातानं खूण करून भोपटकरला खाली बसायला सांगितलं. प्रथेनुसार ओव्हर रूल्ड असा शब्द उच्चारायचे कष्टसुद्धा त्यांनी घेतले नाहीत. आता आठवायचा प्रयत्न केला तेव्हा आठवलं की थोड्या वेळासाठी मी बाहेर गेलेलो होतो. नाईलाजानं स्वतःला सावरत दुर्वास म्हणाला. मरुदगण पण तुमच्याबरोबर बाहेर आला होता? हो. घराबाहेर म्हणजे कुठे गेलात तुम्ही? कोपऱ्यावरच्या औषधांच्या दुकानात गेलो होतो. किती वेळ होता तिथे? 10 मिनटं. या 10 मिनिटांच्या काळात काय केलं तुम्ही? ऑब्जेक्शन. भोपटकर काढाडला. सर, तपासणीमध्ये वेळेचं गणित निश्चित केलं गेलेलं आहे. तो झोपायला कधी गेला हे सुद्धा नक्की झालं आहे. ते करत असताना साक्षीदारानं सायंकाळी काय केलं हे सांगितलेलं होतं. जेव्हा पटवर्धन हे दाखवून देत आहेत की साक्षीदार बाहेर गेला होता आणि साक्षीदार ही ते मान्य करतोय, तेव्हा पुन्हा त्या 10 मिनिटात त्यांनी काय केलं हा प्रश्न गैरलागू आहे. मला सरकार पक्षाची हरकत बरोबर आहे असं वाटतंय. दुर्वास, तुम्ही त्या वेळेमध्ये फोन लावलात का? तेच ऑब्जेक्शन. तोच निर्णय. दुर्वास, बरोबर रात्री 11 वाजता तुम्ही शेफाली खोपकर हिला तिच्या खांडव्याच्या घरी फोन लावत होतात. त्यामुळे तुम्ही त्यावेळी विहंग खोपकरच्या घरात असूच शकत नव्हतात, कारण घरात फोन नव्हता ही वस्तुस्थिती आहे का नाही? पुन्हा तेच ऑब्जेक्शन. जर आरोपीच्या वकिलांनी प्रश्न बदलून असं विचारलं की त्यावेळी हा साक्षीदार दुसऱ्या कोणाला तरी परगावी फोन लावत नव्हता का, तर मी त्या प्रश्नाला परवानगी देईन, पण कुणाला फोन लावला त्याच्या नावाचा प्रश्नात उल्लेख करायची गरज नाही. ठीक आहे. तर मग दुर्वास, ज्या औषधाच्या दुकानात जाऊन बरोबर 11 वाजता तुम्ही फोन केलात का नाही? 11ला 5 मिनटं कमी असताना फोन केला. 11 वाजता पुन्हा घरात आलो होतो आम्ही. पाणीनी खुश झाला, हसला आणि म्हणाला, दॅट्स ऑल युअर ऑनर. भोपटकर आणि खांडेकर एकमेकांच्या कानात कुजबुजले. आमचं झालंय. आमचा पुढचा साक्षीदार आहे सुषुप्ती केणे. ही आरोपीची भाची आहे आणि पटवर्धनच्या अप्रत्यक्ष आशिलासारखी आहे ती. त्यामुळे आमच्या दृष्टीनं ती विरोधातली साक्षीदारच आहे. त्यामुळे तिला थोडेसे आक्रमकपणे प्रश्न विचारावे लागतील. ते तेव्हाचं तेव्हा बघू. सुषुप्ती केणे, यापुढे या पिंजऱ्यात आणि शपथ घ्या.
सुषुप्तीचा शपथविधी पार पडल्यावर सरकारी वकिलांनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुमचं नाव सुषुप्ती केळणी आहे आणि तुम्ही आरोपी विहंगची भाची आहात? हो. तुम्ही विहंग खोपकरच्या लेक व्ह्यू टेरेस या घरात राहता? हो. या महिन्याच्या 13 तारखेच्या रात्री आणि 14 तारखेच्या सकाळी त्याच घरी होतात? हो सर. किचनमधील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात येत असलेल्या नेहमीच्या चाकूशी तुम्ही परिचित आहात ना? हो आहे. 13 तारखेच्या सकाळी तुम्ही तो चाकू पाहिला होतात का? तिची नजर आपोआप खाली झुकली. तिने आपल्या दातांनी खालचे ओठ चावले. उत्तर दिलं नाही. प्रश्नाचं उत्तर द्या, वज्रम ओरडले. त्या चाकूसारखा दिसणारा चाकू पाहिला मी. कुठे होता तो चाकू? ऑब्जेक्शन, पाणिनी पटवर्धन उद्गारला. आम्ही दाखवून देऊ इच्छितोय की तो चाकू आरोपीच्या ताब्यात होता. तसं असेल तर त्या आधारे मी पटवर्धन यांची हरकत फेटाळून लावतोय. तुम्ही उत्तर द्या. नेहमी किचनमधल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात येत असलेल्या नेहमीच्या चाकूशी साम्य असणारा चाकू मी मामाच्या उशीखाली पाहिला. सुषुप्तीनं सावधपणे उत्तर दिलं. 13 तारखेच्या सकाळी? हो. काय केलंस तू त्या चाकूचं? मी तो टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. तुझ्या मामाला तू सांगितलंस का चाकू तुला सापडल्याचं? नाही. तू टेबलाच्या ड्रॉवरमध्ये चाकू ठेवल्यानंतर तो पुन्हा मामाच्या म्हणजे आरोपी विहंगच्या ताब्यात जाणार नाही याची तू काही दक्षता घेतलीस का? 13 तारखेला संध्याकाळी मी ड्रॉवर लॉक केला. त्यानंतर पुन्हा कधी दिसला तुला तो चाकू? मला माहिती नाही. तुला माहिती नाही? म्हणजे मला चाकू दिसला पण तो तोच होता याची मला खात्री नाही. सरकार पक्षाच्या पुरावा क्रमांक 2 कडे बघ. 14 तारखेच्या सकाळी तू तो चाकू पाहिलास का? हो, मला वाटतंय तसं. कुठे पाहिलास? मामाच्या उशीखाली. आणि तेव्हा तो आत्ता दिसतोय त्याच अवस्थेत होता, म्हणजे त्याच्यावरचे डाग? हो. जेव्हा तू 13 तारखेला सायंकाळी ड्रॉवर लॉक केलास तेव्हा चाकू आत होता? मला माहिती नाही. का नाही माहिती? कारण ड्रॉवर लॉक करताना मी आत पाहिलं नाही. तेव्हा तुझ्यासोबत कोण होतं त्यावेळी? ऑब्जेक्शन, पाणिनी ओरडला. ओव्हररूल्ड. वज्रमने पाणिनीला गप्प करून टाकलं. मिस्टर पाणिनी पटवर्धन होते माझ्यासोबत. पुरावा क्रमांक 2 म्हणून सादर झालेला चाकू हा 13 तारखेला सकाळी ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या चाकूपेक्षा वेगळा आहे? मला नाही तसं वाटत. तसाच आहे. 14 तारखेला सकाळी पोलिसांना दिलेल्या जबाबात तू सांगितलं आहेस की तोच चाकू होता म्हणून. बरोबर आहे ना? वज्रम यांनी पाणिनीकडे तो हरकत घेईल या अपेक्षेनं बघितलं पण तो शांत होता. हो, मला वाटतं मी तसा जबाब दिला होता. आणि आता तुम्ही म्हणताय की पुरावा म्हणून सादर करून घेतलेला चाकू हा तुम्हाला 14 तारखेला सकाळी मामाच्या उशीखाली सापडलेल्या आणि तुम्ही ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या चाकूसारखा आहे. तोच आहे असं नाही का? म्हणजे तुमच्या आत्ताच्या उत्तरात आणि पोलिसांना दिलेल्या उत्तरात फरक काय? माझ्या उत्तरात फरक पडायचं कारण असं की जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की एकासारखे दिसणारे अनेक चाकू असू शकतात. आणि तुम्हाला जी माहिती आहे, जे ज्ञान आहे, त्यानुसार पुरावा म्हणून सादर करून घेतलेला चाकू आणि 14 तारखेला सकाळी मामाच्या उशीखाली सापडलेला चाकू आणि तुम्ही ड्रॉवरमध्ये ठेवलेला चाकू एकच आहेत. सकृतदर्शनी दिसायला सारखेच आहेत. उलट तपासणी घ्या पटवर्धन. आव्हान दिल्यासारखे खांडेकर गुरगुरले. पाणिनी पटवर्धन सावकाश उठला आणि शांतपणे आणि हळुवारपणे प्रश्न विचारायला लागला. 13 तारखेला सकाळी तुला
मामाच्या उशीखाली कसा काय सापडला चाकू? म्हणजे तो बघावा असं कारण काय घडलं? म्हणजे मला काळजी वाटत होती त्याची. म्हणजे आदल्या दिवशी तो झोपेत चालला असला पाहिजे असं वाटण्याचं कारण होतं? हो. तुला त्याच्या झोपेत चालायच्या शक्यतेची खात्री असायचं कारण म्हणजे त्या रात्री पौर्णिमा होती. हो, खरं आहे ते. पौर्णिमेच्या रात्री झोपेत चालायची सवय असणाऱ्या व्यक्ती या अधिक आक्रमक असतात हे तुला कसं माहिती? मी वाचलंय तसं पुस्तकात. शास्त्रीय माहितीविषयीच्या पुस्तकात? हो. कुठे मिळालं तुला असं पुस्तक? मी मागवून घेतलं होतं ते. ड्रॉवरला लॉक लावण्याची क्रिया तुझ्या हातून होण्यापूर्वी तू ते पुस्तक अभ्यासलं होतंस? हो सर. किती दिवस आधी? 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी. सरकार पक्षानं पुरावा म्हणून दाखल केलेला एक चाकू आहे आणि आम्ही बचाव पक्षानं पण पुरावा म्हणून एक चाकू दाखल केलेला आहे, पुरावा क्रमांक अ. तर त्याकडे लक्ष दे आणि मला सांग की पुरावा अ म्हणून दाखल केलेला चाकू तू आधी पाहिलेला आहेस का? हो सर, पाहिलाय. हा चाकू तू खुनानंतर त्याच ड्रॉवरमध्ये माझ्या सूचनेनुसार ठेवला होतास का? खांडेकर एकदम ऑब्जेक्शन घेण्यासाठी उठून उभे राहिले, पण आयत्या वेळी विचार बदलून सावकाश खाली बसले. हो सर, मला आठवतंय. मलाही आठवतंय, मी तुम्हाला सांगितलेलं होतं. सरकारी वकिलांकडे बघून हसून पाणिनी म्हणाला की त्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये हुबेहूब तसाच चाकू ठेवायचा आणि होळकरला दुसऱ्या दिवशी तो सापडेल अशी व्यवस्था करायची, अशी माझी योजना होती. चाकू ओळखण्यात एवढा गोंधळ करून ठेवायचा की नेमका कोणता चाकू टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला गेलाय ते सरकारी वकिलांना साक्षीदाराकडून वदवून घेणं शक्यच होत नाही. सांगितलं होतं का नाही मी तुम्हाला तसं? पाणिनी म्हणाला आणि हे ऐकल्यावर खांडेकरांनी डोळे फडफडवले. क्षणभर पाणिनी काय बोलला आणि खरंच बोलला होता का हे पचवण्याचा प्रयत्न केला. न्यायाधीश वज्रम एकदम पुढे सरसावले. पाणिनी पटवर्धनला उद्देशून ते काहीतरी बोलणार होते, पण थांबले. डोळे विस्फारून त्यांनी त्याच्याकडे बघितलं. भोपटकर उठून उभा राहिला. या प्रश्नाचं उत्तर जर साक्षीदारानं होकारार्थी दिलं तर आरोपीच्या वकिलांवर योग्य ती कारवाई करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही याची जाणीव कोर्टानं त्यांना करून द्यावी. खांडेकरांनी भोपटकरचा कोट ओढून त्याला खाली बसवलं. उत्तर दे सुषुप्ती. हो. आणि मी तुला जो चाकू दिला तो बचाव पक्षातर्फे दाखल केलेला पुरावा क्रमांक अ आहे? हो, मला तेच वाटतंय. आणि हाच चाकू तू टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलास लॉक करून? हो सर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तू ड्रॉवर उघडलास तेव्हा तो नव्हता? नव्हता. यानंतर अगदी सहज विचारल्यासारखं दाखवत पाणिनी म्हणाला, गेले 1.5-2 महिने तू स्वतः झोपेत चालतीयस हे तुला माहिती होतं तर? पाणिनींनी बॉम्ब टाकला आणि वज्रम आपल्या आसनावरनं किंचित पुढे सरकून बसले. खांडेकर भोपटकरच्या कानात कुजबुजत होते. त्यांचं पाणिनीच्या प्रश्नाकडे लक्ष गेलं नाही आणि पाणिनींनी भर कोर्टात डुप्लिकेट चाकू ड्रॉवरमध्ये ठेवल्याचं सांगितलं. या गोष्टीचा तिच्या मनावर एवढा परिणाम झाला होता की पाणिनी पटवर्धननं नेमका काय प्रश्न विचारला हे तिच्या लक्षात आलं नाही आणि ती तंद्रीत म्हणून गेली, हो सर. वज्रमनं मात्र पाणिनीचा प्रश्न आणि उत्तर बरोबर समजलं. ते पुढे कल्ले आणि म्हणाले, काय उत्तर दिलं सुषुप्ती तुम्ही? हो सर, सॉरी सर, म्हणजे नाही सर. तुला नेमकं काय म्हणायचं आहे सुषुप्ती? हे काय चाललंय काय हे? खांडेकर उठून म्हणाले, बरोबर नाही आहे ही उलट तपासणी. स्वतःच्याच साक्षीदाराला गोंधळून टाकायचा प्रयत्न आहे हा. हा साक्षीदार तुमचा आहे, माझा नाही आहे. आणि तिच्या झोपेत चालण्याच्या सवयीबद्दलचा प्रश्न विचारून झालाय आणि तिने सुद्धा उत्तर देऊन झालंय. आता मी तिला संधी देतोय खुलासा करण्याची की तिला नेमकं काय म्हणायचं आहे. आणि माझं त्याला ऑब्जेक्शन आहे.
ठीक आहे, मी प्रश्न मागे घेतो, पण ती स्वतः झोपेत चालते हे तिने दिलेलं उत्तर पुरेसं बोलकं आहे आणि ते स्पष्टसुद्धा आहे. पाणिनी म्हणाला. खांडेकर चिडले, पण नाईलाजानं खाली बसले. सुषुप्ती, अंगणातल्या त्या टेबलाच्या टॉप खालचा चोर कप्पा तू नेहमी वस्तू लपवण्यासाठी वापरतेस का? हो सर. त्यामुळेच 13 तारखेच्या सायंकाळी किचनमधल्या टेबलाच्या ड्रॉवरला लॉक लावल्यानंतर तू जेव्हा झोपायला गेलीस तेव्हा तुझ्या मनात सारखा हाच विचार होता की तुझा मामा झोपेत चालत असताना ड्रॉवरमधला चाकू ताब्यात घेईल. या विचारातच तू रात्री 12:15च्या सुमाराला स्वतः लॉक केलेला ड्रॉवर खरंच लॉक झालाय का नाही याची खात्री न वाटल्यामुळे झोपेत चालत जाऊन पुन्हा ड्रॉवर उघडून तो चाकू ताब्यात घेतलास आणि अंगणातल्या टेबलाच्या खालच्या चोर कप्प्यात लपवलास. खरंय का नाही? ऑब्जेक्शन युअर ऑनर. कोणताही प्राथमिक आधार नसताना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं उलट तपासणी चालू आहे ही. खांडेकर गुरगुरले. अजिबात नाही, अजिबात नाही. किचनमधल्या टेबलाच्या ड्रॉवरला लॉक लावल्याचं हिने साक्षीत सांगितलेलं आहे. 13 तारखेला सकाळी चाकू पाहिल्याचंही तिने सांगितलं आहे आणि त्यानंतर 14 तारखेला सकाळी तो पुन्हा पाहिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मला उलट तपासणीत हे दाखवायचा अधिकार आहे की तिने तो चाकू 14 तारखेला सकाळी खूप लवकर पाहिला असला पाहिजे, म्हणजे जेव्हा तिने स्वतः तो ड्रॉवरमधनं काढला तेव्हा. पाणिनीनं युक्तिवाद केला. अहो, पण हे तिने झोपेत केलं असेल तर तिला यातलं काही कळणार नाही. मग तसं असेल तर तिने उत्तर द्यावं की मला माहिती नाही. न्यायाधीश वज्रमना पाणिनीचा युक्तिवाद पटला. ते म्हणाले, खांडेकर, तुमचं ऑब्जेक्शन मी फेटाळतोय. मला खरंच नाही माहिती, सुषुप्ती थकलेल्या आवाजात म्हणाली. दॅट्स ऑल, पाणिनी म्हणाला. खांडेकर आणि भोपटकर पुन्हा एकमेकात कुजबुजायला लागले. वज्रम यांनी शेवटी न राहून विचारलं, तुम्हाला फेरतपासणी पुन्हा घ्यायची आहे? भोपटकर आणि खांडेकर एकमेकांशी बोलत होते. वज्रम आपल्याला काहीतरी विचारतायत म्हटल्यावर ते एकदम उठून उभे राहून म्हणाले, हा अचानकच नवीन मुद्दा उपटलाय मध्येच. हा आम्हाला अपेक्षित नव्हता. जर कोर्टानं सहानुभूतीपूर्वक विचार केला तर आम्हाला थोडीशी मुदत. वज्रमने नकारार्थी मान हलवली. खांडेकरांचा नाईलाज झाला. ठीक आहे, मी विचारतो प्रश्न. मिस सुषुप्ती केणी, मला तुमच्या साक्षीवरून जो अर्थबोध झाला आहे त्यानुसार तुम्ही हे कबूल केलं आहे की तुम्ही पण झोपेत चालत होतात? हो, सुषुप्ती त्रोटकपणे म्हणाली. तुम्हाला कळलं कधी की तुम्हाला झोपेत चालायची सवय जडली आहे? साधारण 1.5-2 महिन्यांपूर्वी, कदाचित त्याहून जास्त. हे लक्षात कसं आलं तुमच्या? मामानी त्याची काही महत्त्वाची कागदपत्रं घरातच हॉलमध्ये टेबलवर ठेवली होती. मी त्याला सांगत होते त्यावेळी की एवढी महत्त्वाची कागदपत्रं अशी बाहेर उघड्यावर, म्हणजे कुलूप न लावता ठेवू नको. पण त्याने ऐकलं नाही आणि तोच विचार मनात ठेवून मी झोपले. सकाळी उठून बघितलं तर ती कागदपत्रं माझ्या उशीखाली सापडली मला. खांडेकर चिडून भोपटकरला उद्देशून म्हणाले, मी सांगत होतो ही मुलगी कशी आहे, सावध राहा म्हणून. भोपटकर काही बोलला नाही. खांडेकरांनी पुन्हा सुषुप्तीला विचारलं, तू हे सगळं आम्हाला आधी का सांगितलं नाहीस? मला विचारलंच नाही ना कोणी. आणि हे लक्षात आल्यावर तू झोपेत चालायच्या सवयीबद्दल माहिती देणारं पुस्तक खरेदी केलंस? हां, म्हणजे मी मागवून घेतलं ते. काय हेतू होता तुझा त्यात? माझी इच्छा होती की अभ्यास करून घरच्या घरी माझ्यावर इलाज करू शकेन. तू त्यानंतर अधूनमधून झोपेत चाललीस? हो, चालले मी. खांडेकर हताशपणे भोपटकरकडे वळले. पाणिनीची धूर्त नजर त्या दोघांचा ठाव घेत होती. हलक्या आवाजात भोपटकर खांडेकरांना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून खांडेकर म्हणाले, दॅट्स ऑल. तुम्हाला परत काही विचारायचं आहे पटवर्धन? नाही युअर ऑनर, तिने दिलेल्या साक्षीवर मी पूर्णपणे समाधानी आहे. ठीक आहे मिस केणी, तुम्ही जाऊ शकता. खांडेकर, तुमचा पुढचा साक्षीदार बोलवा. हर्षद गोवंडे. खांडेकरांनी नाव पुकारलं.
सुषुप्ती पिंजऱ्यातनं बाहेर पडताना हर्षद पिंजऱ्यात शिरत होता. वाटेत त्याची प्रेयसी सुषुप्ती आणि त्याची नजरानजर झाली. सुषुप्ती त्याच्याकडे बघून म्लानपणे हसली आणि हर्षद पिंजऱ्यात उभा राहिला. श्रोते हो, हा होता भाग 14वा, भाग 15वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.